रेसिपीज मध्ये आता आपण करणार आहोत गव्हाची खीर। सोपी आहे पण खूप पौष्टिक देखील आहे आणि चविष्ट आहे। पौष्टिक का? एक तर गहू वापरणार आहोत आणि दुसरं म्हणजे आपण वापरणार आहोत तर हे झालं आपलं गहू। ह्याच्यामध्ये काही काही अख्खे दाणे असतील पण त्याची काही हरकत नाही। त्यामुळे आपल्याला हवं तसं आपण गहू वाटून घेतलेला आहे। इथे आपण पॅन गरम केलाय आणि आपण सुरुवात करूया अगदी थोड्या तुपानं। थोडंसं तूप आपण ह्याच्यामध्ये घालूया। तर आपण ह्याच्यामध्ये घालूया हे काजू आणि हे बेदाणे आणि काय आणि हे वाटलेले गहू। तर हे वाटलेले गहू सगळे ह्याच्यामध्ये आणि ह्याला आपण असं थोडंसं परतून घ्यायचंय। का ते तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं। गहूचा कच्चटपणा निघून जाईल, त्याला एक छान रंग येईल आणि खमंग वास देखील येईल। पण ह्याला छानपैकी परतून घ्यायचंय। चला, हे झालं आपलं गहू। ह्याच्यात आपण आता घालायचंय दूध। आधी थोडं दूध घालून आपण ह्याला छानपैकी आधी मिक्स करून घेऊया। बरं, आता ह्या क्षणी आपण केसर घालू शकतो। केसर आहे का मी जरा बघते। आपण दुधामध्ये घालूया केसर। तो फारच छान। चला, आपल्याला हवं तसं दूध दाट झालेलं आहे आणि गहू शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालायचंय गूळ। पण गूळ घालायच्या आधी गॅस आपण करायचा बंद, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण दुधामध्ये